हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉलर ब्लाउजची मी 2 दिवसापासून व्हिडिओ टाकतोय आणि तुम्ही भरपूर कमेंट्स केल्या की दादा कॉलर ब्लाउज साठी शोल्डर किती घ्यायचं किंवा बोट नेक असेल तर त्याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचं. तर आपले एक कस्टमर आहे, छातीचं माप 32.5 आहे आणि अप्पर चेस्ट 30 इंचाचं आहे. तर त्यांचे 2 ब्लाउज आहे, एक डीप नेकचा आहे आणि एक कॉलरचा आहे म्हणजे बोट नेकचा आहे. तर त्या दोन्ही मापासाठी मी तुम्हाला बॅक साईड कटिंग करून दाखवतो की कशा प्रकारे दोन्ही ब्लाउजला शोल्डर आणि मोंडा किती घ्यायचा ते, त्याची मेथड कशी आहे आणि कशावरती ते डिपेंड आहे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो. मी तुम्हाला दोन्ही ब्लाउज कटिंग करून व्यवस्थित दाखवतो, दोन्ही बॅक साईड व्यवस्थित समजून सांगतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे स्लीवचा व्हिडिओ टाकला त्याच्यावरती ज्या कमेंट केला त्याचं पण उत्तर तुम्हाला मी सांगतो. स्लीव्ह कटिंग करून त्याची पण स्लीव्ह कटिंग करून दाखवतो म्हणजे त्याचंही तुम्हाला उत्तर मिळेल. ते बघा, हे मेजरमेंट आपलं 14 इंच उंची आहे, आर्महोलचं मेजरमेंट 15 इंच आहे, अपर चेस्ट 30 इंच आहे, चेस्ट 32.5 आहे, कमरेचं माप 24.25 आहे, शोल्डर 15.5 आहे आणि 4 इंच बाय 11 बाई आहे. तर अशा प्रकारे आपलं मेजरमेंट आहे. तुमच्याकडे हे अशा प्रकारे मेजरमेंट असेल, छातीचं कमरेचं 30 32.5 असेल आणि शोल्डर 14-15 च्या अकॉर्डिंग असेल तर तुम्ही मी जी कटिंग दाखवतोय त्याप्रमाणे तुम्ही शोल्डरचे आणि मोंड्याचं माप 100% घेऊ शकता. माझ्या गॅरंटीवरती ब्लाऊज एकदम परफेक्ट बसन. तुम्हाला माहिती दादा एकदम परफेक्ट सांगणार आहे. तर आता हे जे माप आहे याच्यावरती आपल्याकडे एकच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहे, एक बोट नेकचा कापायचा आहे आणि एक डीप नेकचा आहे जे रेग्युलर असतो. याचा गळा 11 इंच आहे आणि याचा गळा फक्त 4 इंच आहे, पण बोट नेक ब्लाऊज आहे. जसं कॉलरचं ब्लाऊज कापतो त्याप्रमाणे आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर ह्या मेजरमेंटवरती शोल्डरची माप कशा प्रकारे घ्यायची दोन्ही ब्लाऊजची हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. लक्ष देऊन बघा. हे बघा, आता काय केलंय आपण, सगळ्यात आधी आपण बाहेर कशात तरी मूळ फटाके वाजतायत ते कळत नाहीये त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत आहे. तर या मापावरती आधी आपण डीप नेकचं शोल्डरचं मेजरमेंट आणि बॅक साईड कापून दाखवतो. त्यानंतर बोट नेकचं मेजरमेंट शोल्डरचं माप ते तुम्हाला मी कापून दाखवतो. तर डीप नेक जो आहे आपला तो 11 इंच आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण मेजरमेंट कसं घ्यायचं, हे माप एकदम कमी आहे म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. सगळ्यात आधी आपण खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घेतलंय, त्याच्यानंतर आपण 14 इंच उंची घेतली आणि अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलंय. ही आपली झाली उंची. त्यानंतर आता 11 इंच डीप गळा आहे आणि त्याच्यात ब्रॉड आहे असं असेल तर आपल्याला 2.25 इंच शोल्डर घ्यायचे आणि 2.5 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आणि 2.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचंय. अशा प्रकारे शोल्डरचं माप झालं 2.25 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर. माप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माप आहे. 11 ची उंची आहे, अप्पर चेस्ट फक्त 30 इंच आहे आणि खाली मी 5.25 इंच उतरवणार आहे. किती? 5.25. 5.25 वरती मार्किंग करायची. अप्पर चेस्ट 30 आहे तर 30 चा चौथा भाग 7.5 घ्यायचा. पुढे 1.25 इंच आपल्याला फिटिंगचं मार्जिन ठेवायचंय. कंबर 24.25 आहे, आपण 24.5 धरू. फिटिंगच्या वेळेस आपण ऍडजस्ट करून घेऊया. 24.5 चा चौथा भाग 6 इंच एक पॉइंट घ्यायचा आपल्याला खाली, 1 इंच टक्स घ्यायचा आहे, 1.25 इंच मार्जिन ठेवायचंय. आपण फिटिंगची मार्किंग करून घेतली आणि मार्जिनची मार्किंग करून घेतली. 1.25 इंच मार्जिन ही फिटिंगचं माप आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जी गळारुंदी घेतली ती लाईन खाली घ्यायची सरळ करून, शोल्डरची लाईन सरळ करून घ्यायची आणि आपल्याला 1 इंचचा आपल्याला आर्महोलचा घेर द्यायचा. इथे 1 इंच माप घेऊन आपल्याला असा आर्महोलचा घेर द्यायचा. हे बघा, आता तुम्ही बिनधास्त मोजून बघा. 7.5 आलेलं आहे ना आपला आर्महोल किती आहे, 15 इंच आहे. 15 च्या निम्म 7.5 आर्महोलचं मेजरमेंट एक्युरेट आलेलं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, हे बघा 7.5 इंच 15 आलेले आहे. तर अशा प्रकारे आपली बॅक साईड तयार झालेली. आता हेच मेजरमेंट आपल्याला बोट नेक साठी कशा प्रकारे घ्यायचे ते पण तुम्हाला मी लगेच दाखवतो. सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला खालच्या बाजूला 1/2 इंच शिलाईसाठी मार्जिन घ्यायचे. मेजरमेंट सेम आहे, 14 इंच उंची घेतली, वरती 1/2 इंच आपण शिलाईसाठी मार्जिन ठेवलंय. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर किती घ्यायचं, आपलं 15.5 इंच शोल्डर आहे, बोट नेक ब्लाऊज आहे, फक्त 4.5 इंचचा गळा आहे. तर अशा वेळेस आपल्याला पूर्ण शोल्डरचं माप आहे त्याच्या निम्म घ्यायचे. शोल्डर 15.5 आहे,
15.5चे निम्म किती झालं आपलं 7.25 इंच. आपण इथे 7.25 इंच घेतलंय. हे बघा पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घेतलेलं आहे आपण. बोटनेक साठी आपलं जे शोल्डरचं माप आहे 15.5 आहे, तर आपण 15.5चे निम्म किती घेतलंय 7.25. आता सगळ्यात महत्वाची ट्रिक जी तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुमचा दादा तुम्हाला माहिती आहे किती प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, ते फक्त लक्ष देऊन तुम्ही शिकावं हीच माझी अपेक्षा आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला 1.5 इंच कमी करायचं. किती 1.5 इंच. आता हे 1.5 इंच कसं कमी केलं, किती मापांना करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते शक्य होणार नाही, तुम्हालाही काही कळणार नाही. जेवढं सांगतोय तेवढं तरी लक्षात येईल, सगळं सांगायला गेलं तर तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितले थोडं थोडं शिका. जे मी शिकवतोय हळूहळू, मी काही लगेच व्हिडिओ टाकायचे बंद करणार नाहीये किंवा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला शिकवायचं बंद करणार नाही. मला जसा वेळ भेटतोय कामातून तसा मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय पुरेपूर. आणि तुम्ही काळजी नका करू, मी प्रत्येक आपली जी एवढी मराठी महिला आहे, जेवढ्या माझ्या बहिणी, त्यांच्यासाठी मी नक्की सगळं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण इथे शोल्डरचं माप किती आहे 15.5 आपण इथे किती घेतलं निम्मा म्हणजे 7.25 आणि त्याच्यातून आपण 1.5 इंच कमी केलं. खाली किती राहिलं 6.25 इंच. आता आपण खाली मोंडा सुद्धा 6.25 इंच उतरवायचा आहे. हे 30 इंच अप्पर चेस्ट आहे, 32.5 इंच चेस्ट आहे. त्याच्यामुळे आपण इथं जेवढं 1.5 इंच कमी करून राहिलं 6.25 इंच, तर आपण मोंडा सुद्धा खाली 6.25 इंचावरती उतरवलाय. आता तुम्ही मेजरमेंट बघा, मी एकदा मार्किंग केल्यानंतर मेजरमेंट एवढं सुद्धा चुकणार नाही. आणि तुम्हाला विश्वास नसेल तर हे दोन्ही ब्लाउज तयार होतील तेव्हा कस्टमरला मी घालून दाखवायला सांगेल किंवा मी स्वतः मेजरमेंट घातल्याच्या नंतर फोटो मागून तुमच्यासाठी सांगेल फिटिंग किंवा त्याचा फीडबॅक घेईल. आता आपला अप्पर चेस्ट किती आहे, इथे जेवढं घेतलं तिथे तेवढंच घ्यायचं. इथे 7.5 30 इंचाचा चौथा भाग बरोबर. तर आपण इथे किती घ्यायचंय 7.5. पुढे 1.25 इंच मार्जिन, खाली 24.5चा चौथा भाग, 6.25 इंच एक सूत, 1 इंच टक्स आणि 1.25 इंच फिटिंगचं मार्जिन घेतलं आपण. ते बघा हे दोन्ही मेजरमेंट सारखेच आहे, पण हे शोल्डरचं मेजरमेंट चेंज झालंय. आता ही जी लाईन आहे शोल्डरची ही सरळ करून घ्यायची. आता इथे तुम्ही 0.5 इंचावरती हे बघा, इथं फक्त 0.5 इंच घ्यायचं आपल्याला. 0.5 इंचावरती आपल्याला आर्महोलचं शेप देऊन घ्यायचं आहे. 0.5 इंचावरती आर्महोलचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही इथून आर्महोल बिंदास मोजून बघा. हे बघा 7.5 इंच आर्महोल आलेलं आहे, म्हणजे 15 इंच आपलं शोल्डर आहे. 15 इंचाच्या निम्म हे बघा, परत एकदा बघा 15 इंचाच्या निम्म आपलं 7.5 इंच आलेलं आहे कम्प्लीट. हे बघा ॲक्युरेट आर्महोल आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण शोल्डर घेतो. आता गळा रुंदी कसा घ्यायचा, गळा रुंदी आपण काय करायचंय, मी 2.5 इंचच घेणार आहे आधी. 2.5 इंच घेतल्याच्या नंतर आपला जो गळ्याचा पाठीमागचा गळा आहे त्याचा बोटनेक आहे, तिला 4.5 इंचाचा गळा हवा होता पाठीमाग. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेप जसा द्यायचा आहे, जेवढा त्यांना ब्रॉड पाहिजे त्या पद्धतीने आपण असा शेप द्यायचा आहे. शोल्डर त्यांना 1 इंच ठेवायचंय का 1.25 इंच ठेवायचंय हे कस्टमरच्या अकॉर्डिंग आहे. कस्टमर जर मोठा एकदम प्रॉपर बोटनेक असेल, बोटनेकचं पूर्ण एक व्हिडिओ मी तयार करेन, त्याच्यावरून तुम्हाला पूर्णपणे समजेल. किंवा तुम्हाला कॉलर लावायचे असेल तरी तुम्ही हे शोल्डरचं मेजरमेंट घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण या मापासाठी शोल्डर काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे माप तुमच्याकडे असेल, ते दोन्ही माप तुम्ही तुमच्या ब्लाउज मध्ये आहे तसे शोल्डरचे माप घ्या. जर तुमचं माप असेल तर दोन्ही माप आणि हे दोन्ही ब्लाउज मी शिवल्याच्या नंतर कशा प्रकारे येतात हे तुम्हाला मी 100% दाखवणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही ब्लाउज मध्ये शोल्डरचं अंतर पडतं. आता पुढे जाऊन मी तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी मी हे दोन्ही जे आहेत ते बॅक साईड आपण कापून घेतो. आता स्लीवचा जो कालचा प्रश्न होता की दादा जर स्लीव छोटी असेल तर 10वा भाग घ्यायचा का, तुम्ही कालचा व्हिडिओ बघा ज्यांना माहित नसेल त्यांनी, आणि ज्यांना माहिती आहे त्यांचा प्रश्न मी लगेच सॉल्व्ह करून सांगतो. कालच्या व्हिडिओमध्ये चुकून माझ्याकडनं तो विषय सांगायचा राहिला असेल, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की दादांनी सांगितलं नाही. आता समजा आपली छोटी स्लीव्ह आहे, फक्त 4 इंचाची स्लीव्ह आहे, आणि जर आपली 4 इंचाची स्लीव्ह असेल आणि दंडघेर आपला 11 इंच आहे आणि आपली उंची समजा 4 इंचाचीच असेल छोटी, आणि छातीचं माप जर 40 असेल तर 10वा भाग 4 इंच येतो. मग तुम्ही काय तुमचं म्हणणं काय आहे की मग अशा वेळेस 4 इंच उतार कसा द्यायचा. तर अशा वेळेस काय करायचं, आपला जो दंडाचा भाग असतो,
तो जाड असतो, ज्यांचं मेजरमेंट जास्त आहे आणि ब्लाऊजची उंची वरती आल्यामुळे काय होतं, हा जो पोर्शन आहे हा खूप ताणला जातो. तर अशा वेळेस काय करायचंय आपल्याला, ज्यांचं पण स्लीव छोटी आहे आणि माप मोठं आहे त्यांना इथं फक्त 1.25 इंचच ठेवायचंय. किती ठेवायचंय? 1.25 इंच. माप किती असू दे, छोटं माप जर असेल, जे तुमचे कॅप हाईटला जे 10वा भाग आहे त्याच्यापेक्षा जर हे माप कमी पडत असेल तर तुम्ही काय करायचंय, खालची जी फिटिंगची मार्किंग आहे तिथून वरती 1.25 इंच घ्यायचंय आणि 1.25 इंचावरती तुम्हाला असं शेप देऊन घ्यायचा आहे. ज्या स्लीवची उंची कमी आहे आणि छातीचा 10वा भाग घेतला तर कॅप हाईट खूप खाली येते, अशा मापासाठी काय करायचंय तुम्हाला, कंपल्सरी स्लीवला खालून 1.25 इंच मोजायचे आणि तिथपर्यंत वरून उतार द्यायचे. आणि ज्यांच्या स्लीवची लेंथ मोठी आहे त्यांच्यासाठी इथून आपण 10वा भाग घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून बघा. जर काही डाऊट वाटला तर मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज तुम्ही सपोर्ट केला तर मी तुम्हाला खूप मनापासून शिकवतोय. पुढे जाऊन मी तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि जर तुम्हाला काही गोष्टी कळाल्या नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती मी उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ बनवेल. तुमच्या कमेंटवरून मला समजतं की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे आणि कामातून वेळ काढून मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रॉब्लेम शेअर करा. भेटूया आपण उद्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.